आणि आताची एक महत्त्वाची बातमी, मंत्रालयातील नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजा डेरिंगे यांना एसीबीनं लाच घेताना रंगेहात पकडलंय। काम करण्यासाठी पैसे मागितल्याची तक्रार झाल्यानंतर एसीबीनं ही कारवाई केलेली आहे। नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातच कारवाई झालेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय नेमकं घडलंय, काय अधिक माहिती आहे? कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक आहे राजा डिसडे, त्याच्या कडून काम करून देण्यासाठी पैसे घेत असल्याची तक्रार आली होती आणि एसीबीनी आज थेट त्यांना मंत्रालयाच्या प्रिमायसेस मध्ये पकडलेलं आहे। मंत्रालयामध्ये यापूर्वी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या देखील कर्मचाऱ्यांना एसीबीने पकडलं गेलं होतं। त्याआधी राजेंद्र दर्डा होते, त्यांच्या कार्यकाळात सुद्धा एका त्यांच्या स्टाफला पकडण्यात आलं होतं। एसीबीची कारवाई मंत्रालयामध्ये शक्यतो होत नाही, पण ज्यावेळेस अशा स्वरूपाची कारवाई थेट मंत्री कार्यालयात वर एसीबीची कारवाई होती, ती फार मोठी आणि गंभीर गोष्ट आहे। मंत्रालय हे राज्याचं सगळ्यात मोठं प्रशासकीय मुख्यालय आहे आणि अशाच ठिकाणी लाचखोरीचा प्रकार ही गंभीर गोष्ट आहे। कुठे ना कुठेतरी राज्य सरकारला प्रतिमेला काळा दिवस असा म्हणावा लागणार आहे, कारण की प्रशासनातली बाबूगिरीतली खाऊगिरी ही कायम चर्चेचा विषय असते। पण प्रशासनातल्या मुख्यालयामध्येच एक मंत्री दालनातच कार्यालयामध्ये एक व्यक्ती कामासाठी पैसे मागतो आणि तो एसीबीच्या रंगेहात पकडला जातो, ही मोठी गोष्ट आहे। संबंधित अधिकाऱ्याला आता जो कर्मचारी आहे त्याला एसीबीनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढची चौकशी जी आहे ती सुरू केली जात आहे। पण कुठे ना कुठेतरी शासनाच्या प्रतिमेवर फार मोठा परिणाम यामुळे होताना दिसेल। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।